यावेळेला मैदानाच्या आत फर्स्ट बॅटिंग करणाऱ्या ओमसाई कामतपाडा या संघाकडनं सलामीवीरांची जोडी मैदानाच्या आत अवतरित होईल. स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळेल गोविंद उघडा, नॉन स्ट्रायकिंग एंडला सोनू भला. निश्चित गोविंद म्हटल्यानंतर या विभागातील एक मोठं नाव, अनेक दिग्गज स्पर्धांमध्ये आपल्या अभूतपूर्व खेळीच्या बळावर आपल्या संघाला मजबूतीनं उभं करण्याचं काम सातत्यानं गोविंदनं केलंय. संघाच्या अडचणीच्या काळात संघाचा तारणहर्ता बनत संघाच्या विजयाचा मार्ग सुकर, सहज आणि सोपा, सुलभ करण्याचं काम गेली कित्येक वर्ष याच अनुभवाच्या शिदोरीला खऱ्या अर्थानं आपल्या घेत अनेक दिग्गज स्पर्धा. बॉलिंग ट्रॅकवर आपला ओपनर बॉलर पाहायला मिळेल, सलामीवीर गोलंदाज पाहायला मिळेल. उद्देश फर्स्ट बॉल ऑफ दिस डे अँड ऑल्सो फर्स्ट मॅच. पहिला चेंडू ट्रॅकर बॉल, यावेळेला मात्र डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये गोविंद उघडाच्या बॅटमधनं डावाची सुरुवात करणारा हा आलाय खणखणीत चौकार. फर्स्ट बॉल ऑफ दिस डे अँड ऑल्सो फर्स्ट मॅच. ट्रॅकर बॉल, यावेळेला मात्र डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये गोष्टीचा मी सातत्यानं जोपर्यंत कामतपाडा या संघाकडनं आपल्याला खेळपट्टीवर तग धरून पाहायला मिळतो त्या वेळेला एक वेगळ्या धावसंख्येत दिशेनं वाटचाल. राईट आर्म अराउंड द विकेट, चेंडू क्रमांक 2 बॅकफुटला गेले, जागा बनवले. यावेळेला मात्र कव्हर स्वीपर क्षेत्रामध्ये गोविंद उघडाची बॅट या दिवसाची सुरुवात करताना अक्षरशः तळपताना आपल्याला पाहायला मिळते. बॅक टू बॅक अनदर फोर आणि दुसरा खणखणीत चौकार बॅटमधनं. दोन्ही फटके जर आपण पाहिले तर निश्चित जागा बनवले. यावेळेला मात्र कव्हर स्वीपर क्षेत्रामध्ये डिलिव्हरीला जागा बनवली, बॅकफुटला गेलेत आणि मिडल ऑफ बॅट वेल कनेक्शन पाहायला मिळालं. म्हणून तर म्हणतो तुमचा आत्मविश्वास ज्या वेळेला खऱ्या अर्थाने एकदा वरच्या स्तरावर आपल्याला पाहायला मिळतो त्या वेळेला तुम्हाला ज्या दिशेनं फटके खेळणं गरजेचं आहे किंबहुना तुम्ही त्या दिशेनं जी रणनीती आखता ती मात्र यशस्वी होते. सुरुवातीचे 2 चेंडूवर गोलंदाज उद्देशचा मात्र या वेळेला समाचार. चेंडू क्रमांक 3 फुललेनचा चेंडू खोदून काढला, लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळाला. गोविंद उघडाच्या बॅटमधनं आजच्या दिवसाची सुरुवात करणारी चौकारांची हॅट्रिक, हा सलग तिसरा दणदणीत चौकार पाहायला मिळतोय. व्हॉट अ बॅटिंग, ड्रीम स्टार्ट आपल्याला पाहायला मिळते. या पद्धतीची वादळी सुरुवात गोविंद उघडाच्या बॅटमधनं पाहायला मिळाली आणि सुरुवातीच्या या 3 चेंडूवर गोविंदनं आपले इरादे देखील स्पष्ट केले. इनफिल्ड क्लिअर करणं, निर्धारित मर्यादित क्षेत्ररक्षकांचं हे पहिलं षटक आणि या पहिल्याच षटकामध्ये गोलंदाजावर आक्रमण करत गोलंदाजाला डोकं वर करण्याची दबाव तंत्राचा वापर केला गेला. सुरुवातीच्या पहिल्या ज्या पद्धतीने आपल्याला सडेतोड आक्रमण पाहायला मिळतं, या आक्रमणाला उत्तर देत असताना या आक्रमणाचं बंड जर थंड करायचं असेल तर गोलंदाज उद्देशला देखील ते नियंत्रणात्मक गोलंदाजी करावी लागेल आणि उर्वरित 3 चेंडूवर गोविंद उघडाच्या विरोधात जाळं फेकावं लागेल. कमालीची सुरुवात. यावेळेला स्वतः जिम्मेदारी घेतोय फलंदाजीच्या खेमूची आणि अगदी त्या पद्धतीनं 3 चेंडू झालेत. 12 धावा धाव फलकावर. चेंडू क्रमांक 4. यावेळेला मात्र सरळ बॅटनं कळलेला फटका क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचतोय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये आणि निश्चित चांगल्या डब्यावरची गोलंदाजी पाहिली. या अगोदर जर आपण क्षेत्ररक्षण पाहिलं तर डीप मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक सजवला होता, वाईडिश लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक सजवला होता. आउट ऑफ 38 सर्कल मी या गोष्टी सांगतो आणि आता जर आपण पाहिलं तर आउट ऑफ 38 सर्कलला थोडासा लॉंग ऑफचा प्लेअर वाईडिश ठेवला गेलाय, वाईडिश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक ठेवला गेलाय. त्यानुसार गोलंदाजी सोनू फुल टॉस बॉल. यावेळेला मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू काही काळ हवेत असेल परंतु सेफली लँड होतोय, 1 बाउन्स कॅरी होतोय. क्षेत्ररक्षक चेंडू करतोय फील्ड, मग करेल थ्रो आणि मग होईल कलेक्ट. या कालावधी दरम्यान 2 धावा धावून निघतील पूर्ण. या 2 धावांनी प्रथम फलंदाजी करणाऱ्या ओमसाई स्पोर्ट्स कामतपाडा या संघाची धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजेच 15 धावा. अजून एक शेवटचा चेंडू येणं या पहिल्या षटकामधला शिल्लक असेल. पहिल्यांदा फलंदाजी आली आणि जी परिस्थिती आपल्या पदरामध्ये आली ना त्या परिस्थितीला आपल्या बाजूने वळवण्याचं सामर्थ्य उरात घेऊन मैदानाच्या आत उतरलं की रणभूमीवरचा विजय हा सातत्यानं आपल्या बाजूने निकाल देत असतो. लास्ट बॉल ऑफ दिस फर्स्ट ओव्हर सोनू भला. यावेळेला मात्र पुन्हा ऑन साईडला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता परंतु चांगली गोलंदाज मी म्हणेल. सुरुवातीच्या 3 चेंडूवर 12 धावा खर्च केल्यानंतर शेवटच्या 3 चेंडूवर केवळ आणि केवळ 3 धावा खर्च केल्यात. गोलंदाज उद्देशचा हे पहिलं षटक इथे मात्र समाप्त होईल आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या ओमसाई कामतपाडा या संघाची धावसंख्या धावफलकावर कोणत्याही प्रकारचा गडी न गमावता तब्बल 15 धावा.
निश्चित या पद्धतीनं सुरुवातीला आपण पहिल्या षटकामध्ये ज्या वेळेला कुठे संघाच्या विरोधातलं हे आक्रमण पाहिलं आणि ही सुरुवात जी असते ती सुरुवात खऱ्या अर्थानं तुम्हाला आत्मविश्वास प्रदान करणारी असते. नव्यानं जरी यापुढे एका दोन विकेट गेल्या तरी नवीन येणाऱ्या फलंदाजासाठी एक प्लॅटफॉर्म, एक बेस तयार केलेला असतो आणि अगदी तोच बेस, तेच फाउंडेशन, तोच पाया रचण्याचं काम गोविंद उघडानं केलंय. आणि गेली कित्येक वर्ष हे चित्र आपण पाहिलंय. ओमसाई कामतपाडा संघासाठी किंगमेकरची भूमिका सातत्यानं गोविंद उघडानं बजावली आहे. फलंदाजी करत असताना प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांचा कर्दन काळ बनण्याचं काम सातत्यानं गोविंदनं केलं आणि ज्या वेळेला तो गोलंदाजी करण्यासाठी येतो त्याही वेळेला त्याच्याकडं असणाऱ्या व्हेरिएशनचा पुरेपूर वापर करत विपक्ष असणाऱ्या फलंदाजांना भ्रमित करणारी गोलंदाजी सातत्यानं गोविंद उघडानं पाहिल्या. त्याचबरोबर जर आपण पाहिलं आउट ऑफ 38 सर्कलच्या बाहेर क्षेत्ररक्षण करत असतो अगदी चित्त्याच्या चपळाईनं मैदानाच्या आतलं लाजवाब क्षेत्ररक्षण, अगदी ऑलराऊंडर परफॉर्मन्स सातत्यानं बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला गोलंदाज पाहायला मिळेल. तो म्हणजेच आल्या गोविंदच्या बॅटनं नवीन गोलंदाजाचं रोशनचं देखील केलंय स्वागत. षटक क्रमांक 2च्या चेंडू क्रमांक 1 वर कामतपाडाकरांना खऱ्या अर्थानं दिलासा देणारा हा खणखणीत चौकार आपल्याला गोलंदाज पाहायला मिळेल. इथे मात्र आता इन्फॉर्म पाहायला मिळतो. गोविंद नावाचं वादळ मैदानाच्या आत पुन्हा एकदा घोंगावताना पाहायला मिळतंय. या वादळानं सुनामी आणली आणि उद्ध्वस्त करण्यासाठी मात्र आगीकूच करतोय कामतपाडा संघ. चेंडू क्रमांक 2 रोशन याचा गोविंदला बॅकफुटला गेले, जागा बनवली आहे. डीप पॉइंट मध्ये रोशनच्या विरोधातला आणखी एक सडेतोड हल्ला. गोविंद उघडाची बॅट मैदानाच्या आत ओकतीये आग. षटक क्रमांक 2 मध्ये पहिल्या 2 चेंडूंवरचा सलग दुसरा घणाघाती चौकार. या 4 धावा आणि या 4 धावांनी संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 323 2वर 3 23 धावा. धावांचा ओघ आणि धावांचा वेग यावर मात्र कमालीचं नियंत्रण प्राप्त केलं. 21 धावांची घणाघाती इनिंग. पुन्हा जागा बनवली, इनसाइड आउट करण्याचा प्रयत्न, इथं मात्र टॉप यश लागली. गॅप शोधला, क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय. चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण विल स्टॉप म्हणताय. या 2 धावा आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावेल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावफलकावर धावा लगावायला गेल्यात त्या म्हणजेच 25 धावा. काय जबरदस्त बॅटिंग चालू आहे. ज्या पद्धतीनं गोलंदाजांच्या सगळ्या रणनीतीला उद्ध्वस्त खारीत संपुष्टात आणण्याचा यशस्वी डाव गोविंद उघडाच्या माध्यमातून. पुढचा चेंडू रोशन याचा पुन्हा जागा बनवली. या वेळेला मात्र क्रिकेटचा क्लास. चेंडू निघून जाईल हमखास. सौरव गांगुली आणि MS धोनी स्टँडला सलामी देणारा गोविंद उघडा स्टाईल हा आलाय चौकार. आणि ही खासियत आहे या खेळाडूची, मैदानाच्या अगदी सर्व बाजूंच्या सीमा रेषांपर्यंत चेंडूला पोहोचवण्याचं काम करण्याची ताकद गोविंदनं दाखवली आहे. आपण पाहिलं डोक्यावरनं खेळला. फुलर लेनचा चेंडू होता, तिथे मात्र पाहिलं गॅप शोधला जातो. मोमॅन्स लँडला इथं टार्गेट केलं जाते. खाली क्षेत्राला खऱ्या अर्थानं आपल्या ध्येयावर ठेवलं जातं आणि अगदी त्या पद्धतीची विघातक फलंदाजी. पुढचा चेंडू हा वेळेला मात्र थोडासा चेंडू खाली राहिला, पुल करण्याचा प्रयत्न होता. बॅट अँड बॉलचं आपल्याला कनेक्शन पाहायला मिळालं नाही आणि निश्चित यावेळेला टप्पा चांगला होता. थोडीशी खाली राहिलेल्या चेंडूची जी काही उसळी होती ती मात्र गोविंद उघडाला आपल्या रडारमध्ये घेऊन आली नाही आणि बऱ्याच कालावधीनंतर आपल्याला डॉट बॉल पाहायला मिळतो. षटक क्रमांक 2 चालू आहे. 11 चेंडूंचा खेळ झाला आणि तब्बल 29 धावा प्रथम फलंदाजी करणाऱ्या कामतपाडा संघानं आपल्या धावफलकावर अंकित करण्यामध्ये यश मिळवलं. गोलंदाजांच्या विरोधातल्या आक्रमणाला झाला यलगार. पुढचा चेंडू यावेळेला मात्र लो फुल टॉस ऑन साईडला फ्लिक केलाय. मिड विकेट क्षेत्रामध्ये अलॉंग दी कार्पेट चेंडू ट्रॅव्हल करतोय. चेंडू होईल फील्ड, मग केला जाईल थ्रो आणि मग होईल कलेक्ट. षटक क्रमांक 2च्या या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या ओमसाई स्पोर्ट्स कामतपाडा या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल. कोणत्याही प्रकारचा गडी न गमावता 15.00च्या सरासरीनं तब्बल 30 धावा धावफलकावर अंकित झाल्या पहिली 2 षटकात. कर्णधारानं टॉस जिंकला. गुटे संघाच्या गोलंदाजीच्या आपल्या ताकदीला आजमावण्याचा प्रयत्न केला. पहिल्यांदा क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आणि कामतपाडा या संघाला मात्र फर्स्ट बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं, आमंत्रित केलं पहिल्या फलंदाजीसाठी. आणि त्यांचं जे आमंत्रण आहे, गुटे संघाचं आमंत्रण अगदी स्वेच्छेनं, अगदी मनानं, अगदी सामर्थ्यानिशी, तितक्याच आनंदानं त्याचा स्वीकार करत गोविंद नावाच्या वादळानं मैदानाच्या आत घमासानाला सुरुवात केली आहे. 30 धावा धावफलकावर आहेत.
सुरुवातीची दोनही षटकं परिपूर्णरित्या अपयश. गोटे संघाच्या गोलंदाजांना 10 चेंडूंमध्ये 28 धावांची उद्ध्वस्त करणारी फलंदाजी यावेळेला गोविंद उघडाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. आणि निश्चित खरं तर आता आपण विचार केला तर गोटे संघाच्या गोलंदाजांच्या रडारवर देखील गोविंद हाच फलंदाज असणं गरजेचं असेल, कारण की तो जितका जास्त काळ खेळपट्टीवर राहील तितका मोठ्या धावसंख्येचा आकडा कामतपाडा संघाच्या धावफलकावर अंकित होईल यामध्ये तेळ मात्र शंका नाही. बॉलिंग ट्रॅकवर आता मात्र आपल्याला पाहायला मिळेल गोटे संघाकडनं गोलंदाज अनिल. स्ट्रायकिंग एंडला वन्स अगेन गोविंद. चौकार खऱ्या अर्थानं आजच्या दिवसामध्ये चौकारांनी आगाज केलाय. डावामध्ये अगदी चौकारांचा वर्षाव करताना पाहायला मिळतोय. हिअर वी गो विथ फर्स्ट बॉल ऑफ थर्ड ओव्हर अनिलकडनं गोविंदसाठी. स्विच हिट करण्याचा प्रयत्न यावेळेला मात्र पहिल्या चेंडूवर अनिल विरुद्ध काहीतरी वेगळं करण्याचा पाहिलं जर आपण निश्चित फिल्डिंग रेस्ट्रिक्शन्स थोड्याचा आता उल्लंघलेल्या आपल्याला पाहायला मिळतील. क्षेत्ररक्षण फैलावलेलं पाहायला मिळेल आणि पहिला डॉट बॉल आला गोलंदाज अनिलकडनं. निश्चित यंग टॅलेंट आहे आणि या यंगस्टरला गोविंदच्या अनुभवाचा सामना करता येईल का. लॉस बॉल याही वेळेला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. आता मात्र अनिलचा आत्मविश्वास थोडासा उंचावलेला पाहायला मिळतो. बॅक टू बॅक सेकंड डॉट बॉल येतोय. सलगचा दुसरा निर्धाव चेंडू येतो आणि गोविंद सारख्या दिग्गज फलंदाजाच्या विरोधात ज्या वेळेला अशा पद्धतीनं तुमच्याकडनं गोलंदाजी होते त्यावेळेला निश्चित गमावलेला आत्मविश्वास पुन्हा कमावण्याच्या दिशेनं तुम्ही वाटचाल केली आहे हे सांगण्यासाठी कुणा त्रयस्थ माणसाची गरज लागणार नाहीये. दोन डॉट बॉल चेंडू क्रमांक 3 षटक क्रमांक 3 आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला मात्र रडारमध्ये होता. फटका फसला. चेंडू हवेत असेल. क्षेत्ररक्षक तैनात. मगापासनं मैदानाच्या आत वादळ आणणाऱ्या गोविंद उघडाला चेंडू क्रमांक 3 वर दिलाय. गोलंदाज अनिल शलेजावचा नारा आणि ओमसाई कामतपाडा या संघाला गोविंदच्या रूपानं बसलाय. हा पहिला जबरदस्त हादरा. निश्चित आपण जर पाहिलं तर अनिलच्या या चेंडूवर आलेला विकेट आणि गोविंदच्या माघारी जाण्यानं कुठेतरी ज्या हनुमान स्पोर्ट्स गुटे संघाने सुटकेचा निश्वास टाकला असेल. कारण ज्या पद्धतीची फलंदाजी पाहिली, ज्या पद्धतीनं गोविंद गोलंदाजांचा समाचार घेतला होता, ज्या पद्धतीनं हल्ला चढवला होता, ज्या पद्धतीनं आक्रमण केलं होतं, ज्या पद्धतीनं गोलंदाजांना खऱ्या अर्थानं दबावात आणणारी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळत होती. निश्चित तिथे मात्र आता गोविंदचा गेलेला बळी एक वेगळ्या प्रकारचा आत्मविश्वास पाहायला मिळाला आणि कौतुक करावं लागेल गोलंदाज अनिल याचं. फर्स्ट बॉल डॉट, सेकंड बॉल डॉट, तिसरा चेंडू डॉट विथ विकेट. आणि विकेट कोणाची? गोविंद उघडाची. गणेश भला 9 ऑन स्ट्रायकिंग आहे. यावेळेला सुंदर चेंडू बॅकफुटला जाऊन डिफेन्सिव्ह मोडला क्लिक केलेला आपल्याला पाहायला मिळतं. लगातारचा चौथा डॉट बॉल. पहिल्या 2 चेंडूंमध्ये 30 धावांची सुरुवात झाल्यानंतर षटक क्रमांक 3च्या या पहिल्या 4 चेंडूवर एकही धाव खर्च केली नाहीये गोलंदाज अनिल यानं. कामतपाडा संघाच्या फलंदाजांच्या बॅटचं तोंड अक्षरशः बंद करण्याचं काम या क्षणाला षटक क्रमांक 3 मध्ये. चेंडू क्रमांक 5. यावेळेला मात्र स्लॉट मध्ये चेंडू होता, त्यावर घणाघाती आघात झालाय. क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात असेल. अंदाज चुकलाय की झेल पकडलाय याचा निर्णय मात्र आपल्याला पाहायला मिळेल 3ऱ्या पंचांपर्यंत. ऑनफिल्ड अंपायर आपला डिसिजन इकडे सांगितलं की तुम्ही डिक्लेअर केलंय. ओके, थर्ड अंपायर ना. या सिटीज 6 हा षटकार आलाय
आणि या षटकारानं मगापासून सुरुवातीच्या 4 चेंडूवर जर आपण पाहिलं तर दबाव तयार करणाऱ्या अनिलच्या विरोधात यावेळेला मात्र स्लॉटमध्ये चेंडू होता, त्यावर घणाघाती आघात यावेळेला स्लोवन बॉल. इथे मात्र सुंदर असं आपण जर पाहिलं तर कव्हर ड्राईव्ह, कव्हर क्षेत्रामध्ये दुसरा धावेचा प्रयत्न. निश्चित जिथे तुम्ही दिरंगाई कराल, जिथे तुम्हाला लेझी क्रिकेट पाहायला मिळेल, थोडीशी दिरंगाई आणि तिथे मात्र फलंदाजांना धावा घेण्याची घाई. 3 षटकांचा पहिल्या डावातला खेळ इथे मात्र समाप्त झालाय आणि या पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या ओमसाई स्पोर्ट्स कामतपाडा या संघाची धावसंख्या धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात 38 धावा धावफलकावर लगावल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. निश्चित पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 38 धावा धावफलकावर. स्ट्रायकिंग एंडला आता मात्र आपल्याला बॅटर पाहायला मिळेल सोनू. बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज असेल तो म्हणजेच उद्देश. पहिलं षटक उद्देशनं हाताळलं होतं, तब्बल 15 धावा खर्च केल्या होत्या. यावेळेला पुन्हा उद्देशवरही जबाबदारी दिली जाते, कारण पहिल्या षटकामध्ये गोविंदचा सामना करावा लागला. फर्स्ट बॉल राईट आर्म अराउंड द विकेटचा मारा. पहिला चेंडू ऑन साईडला लोफ्ट करण्याचा प्रयत्न, मात्र कनेक्शन प्रॉपर पाहायला मिळालं नाही. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो, यावेळेला मात्र थ्रो केला जाईल, परंतु तितक्याच चपळाईनं या 2 धावा देखील पूर्ण केल्या जातील. आणि या पहिल्या चेंडूवरच्या 2 धावा आणि या 2 धावांनी प्रथम फलंदाजी करणाऱ्या ओमसाई स्पोर्ट्स कामतपाडा या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजेच 40 धावा. ज्या पद्धतीने जर आपण धावांची सरासरी पाहिली तर आतापर्यंत 12.63च्या सरासरीनं धावाला खऱ्या अर्थानं धावफलकाला आकार देण्याचा प्रयत्न कामतपाडा संघाच्या फलंदाजांचा आहे. सुरुवात चांगली आहे, धावांची सरासरी देखील चांगली आहे आणि याच सरासरीनं जर डाव पुढे गेला तर एका मोठ्या आकड्याला सामोरं जावं लागेल सेकंड इनिंगमध्ये चेसिंग करणाऱ्या म्हणजेच जय हनुमान स्पोर्ट्स गुटे संघाला. पुन्हा एकदा सोनू वर्सेस उद्देश. यावेळेला मात्र स्लॉटमध्ये चेंडू होता, त्यावर झालाय घणाघाती आघात, पण फटका जितका चांगला आहे त्याही पेक्षा दर्जेदार क्षेत्ररक्षणाचा नमुना देखील आपल्याला पाहायला मिळाला. निश्चित षटकार वाजवण्याचं काम यावेळेला केलंय. यस, सेव्ह केल्यात त्या 6 धावा आणि या 2 धावा आपल्याला पाहायला मिळतील. 2 धावांनी संघाची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचेल ती म्हणजेच एका गड्याच्या मोबदल्यात 42 धावा. गोविंदच्या माघारी परतल्यानंतर धावांचा रतीब मात्र थोडासा कमी होताना पाहायला मिळतोय. ज्या वेगानं धावा येतात तो वेग कमी होईल का? पुढचा चेंडू आता मात्र स्टँड अँड डिलिव्हर करण्याचा प्रयत्न. 1 बाउन्स चेंडू ओव्हर दी रोप निघून जाईल सीमा पार. सोनूच्या बॅट मधनं हालाय चौकार. पाहायला मिळतोय ज्या वेगानं धावा येतात तो वेग कमी होईल. निश्चित आता मात्र स्टँड अँड डिलिव्हर करण्याचा प्रयत्न. 1 बाउन्स चेंडू ओव्हर दी रोप निघून जाईल. आणि त्यानंतर मात्र गोविंद जाण्याचा कोणत्याही प्रकारचा दबाव सोनू आणि गणेशवर नाही आहे. यावेळेला सोनूच्या बॅटमधनं आपल्याला चौकार पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचेल 46 धावा.
धावांचा रतीब मात्र यावेळेला चेंडू गणिक वृद्धिंगत होताना पाहायला मिळतोय, वधारताना पाहायला मिळतोय आणि गोलंदाजांवरच्या आक्रमणाला मात्र शांतता मिळत नाहीये. पुढचा चेंडू उद्देशचा सोनूसाठी. यावेळेला ऑफस्टिकच्या बाहेरची लाईन कट केला, गॅप शोधलाय, चेंडू मात्र निघून जाईल. यावेळेला सीमा रेषा पार सोनूच्या बॅटमधनं संघर्षाचा खऱ्या अर्थानं आलेला हा चौकार. आक्रमणाला मात्र शांतता मिळत निखिल ठोंबरे सर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात की या चौकारानं अर्धशतक देखील साजरं झालंय, ते म्हणजे दोमसाई स्पोर्ट्स कामतपाडा संघाचा 22 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. गुटे संघाच्या गोलंदाजांना अगदी सकाळच्या सत्रामध्ये घाम फोडायला लावणारी फलंदाजी यावेळेला कामतपाडा संघाकडनं मैदानाच्या आत अवतरित होताना पाहायला मिळतं. जबरदस्त बॅटिंग, 6 चेंडू 14 धावांची इनिंग करत सोनू. यावेळेला मात्र पुन्हा फटका फसला. इथे मात्र संधी होती, त्या संधीचं सोनं करण्याच्या ऐवजी हा दुसरा धक्का बसलाय फर्स्ट बॅटिंग करणाऱ्या होमसाई स्पोर्ट्स कामतपाडा या संघाला. जबरदस्त बॅटिंग, 6 चेंडू 14 धावांची इनिंग करत सोनू. यावेळेला मात्र पुन्हा फटका फसला. नक्कीच शेवटचा चेंडू असेल षटक क्रमांक 4 मधला. याही षटकामध्ये जर आपण पाहिल्या तर 5 चेंडूंमध्ये तब्बल 12 धावा खर्च केल्यात गोलंदाज उद्देशनं. आणि निखिल सर, ज्या उद्देशानं उद्देशला गोलंदाजी दिली होती तो उद्देश मात्र यावेळेला अपयशी ठरलाय. गोलंदाज उद्देश देखील अपयशी ठरलाय आणि ज्या उद्देशासाठी गोलंदाजी दिली होती तो उद्देश देखील यावेळेला खारीज होताना पाहायला मिळतो. 12 धावा महागडी गोलंदाजी, 11 चेंडूंचा आतापर्यंत स्पेल टाकलाय तो गोलंदाज उद्देशनं, त्यामध्ये 27 धावा खर्च केल्यात. इथे मात्र विकेट जरी आली असली तरी न्यू बॅटर यावेळेला स्ट्रायकिंग एंडला अशोक. आणि मात्र उद्देशनं आपल्या गोलंदाजीतल्या त्याच कौशल्यतेला पणाला लावत बॅक टू बॅक धक्का दिला. विकेट डाऊन होईल आणि हा तिसरा धावा खर्च केला क्रमांक 4च्या शेवटच्या चेंडूवर फर्स्ट बॅटिंग करणाऱ्या कामतपाडा या टीमला. चार षटकांचा पहिल्या डावातला खेळ इथे मात्र समाप्त झाला आणि या 4 षटकांच्या समाप्तीनंतर फर्स्ट बॅटिंग करणाऱ्या कामतपाडा संघाची धावसंख्या धावफलकावर 3 बाद 50 धावा. आणि आता जर आपण विचार केला तर निश्चित समाप्त झाला. ज्या पद्धतीनं ज्या सरासरीने या धावा वसूल केल्या जातात, ज्या सरासरीनं समोरच्या संघाविरोधातलं आक्रमण चाललंय, जवळपास 12.5ची सरासरी प्रत्येक षटकामागे राखण्यामध्ये यश आलं. आणि गोविंदच्या माघारी परतल्यानंतर देखील गणेशची बॅट असेल, सोनूची फलंदाजी असेल, या कामतपाडा संघाला कुठल्याही प्रकारे अडचणीत नेणारी ठरली नाही. त्यांनी सातत्यानं आपल्या संघाचा प्रवास कसा सुकर होईल, सोपा होईल याचा मात्र विचार केला गेलाय. नेक्स्ट बॉल, पुढचा चेंडू यावेळेला मात्र स्टँड अँड डिलिव्हर, इट्स मॅक्सिमम डावाला आकार देणारा आणि शेवटच्या षटकामध्ये देखील हाणामारी चालू आहे हे प्रतीत करणारा हालाय षटकार. हरिश्चंद्रच्या बॅटमधून आपल्याला हा षटकार पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या धावफलकावर आता मात्र पाहायला मिळेल ती म्हणजेच
57 धावा. मात्र स्टँड अँड मगाशीच डिलिव्हरी म्हटलं होतं की एक maximum वादळानं exit डावाला केल्यानंतर आकार. दुसऱ्या सुनामीनं येत प्रतिस्पर्धी गोलंदाजांच्या खेळूला बेचिराग करण्याचा डाव जो रचलाय ना ओमसाई स्पोर्ट्स कामतपाडा संघानं, लाजवाब, कौतुकास्पद, वाखाणण्याजोगी फलंदाजी या वेळेला या मैदानाच्या आत पाहायला मिळते. 57 धावा. नव्यानं आलेल्या गोलंदाजाला देखील सुटकेचा मोकळा श्वास घेऊ द्यायचा नाहीये. ही जी काही कामतपाडाकरांची रणनीती आहे ती मात्र यावेळेला यशस्वी ठरते. हरीशच्या विरोधात हरिश्चंद्रनं ठोकलाय षटकार. या षटकातला चेंडू क्रमांक 3. 57 धावा. धावफलकावरचा आकडा मात्र जसा मोठा होत चाललाय तसं मात्र या वेळेला चिंतेचं वातावरण गुटे संघाच्या गोटामध्ये. याही वेळेला फुललेंचा चेंडू होता, तोही खोदून काढला, परंतु फटका जितका चांगला सजवला तितकाच माहीचं क्षेत्ररक्षण देखील कमालीचा. हरिश्चंद्रनं ठोकला होता षटकार, त्यानंतर केलाय बाद, दिलाय चले जाऊचा नारा आणि हा बसलाय चौथा हादरा. चिंतेचं वातावरण गुटे संघाच्या गोटामध्ये. निश्चित शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज हरीशचा हाच प्रयत्न असेल की मात्र तुम्हाला कमीत कमी धावा खर्च करावा लागतील. एक मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करताना पाहायला मिळतो. फर्स्ट बॅटिंग करणारा स्पोर्ट्स कामतपाडाचा संघ, तर तिथे मात्र तुम्हाला निश्चित फलंदाजी करावी लागेल. मित्रांनो म्हणतात ना, क्रिकेट हा संयमता आणि आक्रमकता यांचा समन्वय साधणारा खेळ आहे. आणि या दोन गोष्टींमध्ये तन्मयता जर तुम्हाला क्रिकेटच्या आत खेळात असताना खऱ्या अर्थाने ते जर साधता आली, ते साध्य करता आलं आणि त्या खेळाच्या प्रकारची रणनीती जर तुम्हाला सिद्ध करता आली तर मग मात्र तुम्ही निश्चितपणानं क्रिकेटच्या याच रणकंदणामध्ये विजयाचा खऱ्या अर्थानं आगाज करू शकता, यलगार करू शकता. यापुढील होणारा सामना वाघाचीवाडी विपक्ष गेटाचीवाडी. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे या आपण टॉससाठी. वाघाचीवाडी संघाचा कर्णधार आणि गेटाचीवाडी संघाचा कर्णधार, दोन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती आपण नाणेफेकीसाठी यायचं. पुढचा चेंडू बॅटर कुणाला स्ट्रायकिंग एंड. यावेळेला मात्र खराब चेंडू. इथे जर आपण पाहिलं तर आधीच दुष्काळ आणि त्या दुष्काळातला 13वा महिना चालू आहे. निश्चित 22च्या रूपाने ही एक धाव आपल्याला पाहायला मिळेल, परंतु पंचांनी यावेळेला रनआउट साठी घेतलंय. तिसऱ्या पंचांची मदत. बरं, बॅट्समन सेफ आहे. येस, इट इज अ वाईड बॉल. 22ची 1 आणि वाईड अशा एकूण वाईड +1 अशा एकूण 2 धावा. निश्चित आजच्या दिवसातला पहिला वाईड बॉल हरीशकडनं आलाय. पुढचा चेंडू यावेळेला मात्र सुंदर आपल्याला पाहायला मिळालं. रखल लेनचा चेंडू होता, त्याला देखील हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न मात्र जुळवायचा प्रयत्न केला जातो आहे, परंतु ऐन मोक्याच्या आणि महत्वाच्या क्षणाला हा कॉल रिजेक्ट केला जाईल. सिंगलवर समाधान मानावं लागेल आणि एकेरी धावेनं फर्स्ट बॅटिंग करणाऱ्या ओमसाई स्पोर्ट्स कामतपाडा या संघाची धावसंख्या धावफलकावर 6060, 6वर 060 धावा. निश्चित शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. आता मात्र स्ट्रायकिंग एंडला बॅटर पाहायला मिळेल, तो म्हणजेच बॅटर कुणाल भला. 5वा चेंडू. यावेळेला मात्र कुणालनं या चेंडूवर गोलंदाजाला दाखवलंय आभाळ. आभाळाची सफर करणारा कुणाल भलाच्या बॅट मधनं आलाय आसमानी षटकार. आणि या पद्धतीच्या फलंदाजीसाठी खरं तर कामतपाडा संघाचा गवगवा गेली कित्येक वर्ष पाहायला मिळतो. ज्या संघाकडे यावेळेला मात्र कुणालनं या चेंडूवर गोविंद उघडाय, ज्या संघाचा संघनायक गोविंद उघडाय, ज्यानं 2 दशकांहून अधिकचा काळ टेनिस क्रिकेट विश्वामध्ये गोविंद उघडा या नावाची दहशत निर्माण केली आहे. आणि त्याच गोविंद उघडाच्या नेतृत्वाखाली खेळणारा हे यंगस्टर्स मात्र मैदानाच्या आत स्वतःचा प्रभाव आणि छाप सोडताना. यावेळेला मात्र सुंदर चेंडू अगदी खोलवर टप्प्याचा पाहायला मिळाला. त्याला क्लिक केल्या तिथे आपल्या फॉलो थ्रू मध्ये थोडंसं फंबल होताना पाहायला मिळेल. 2 धावा पूर्ण केल्यात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि यावेळेला तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये गडी धावबाद होईल. 2 धावांनी समाधान मानावं लागेल आणि 5 षटकांचा पहिला डाव इथे मात्र समाप्त झाला. आणि या पहिल्या डावात प्रथम फलंदाजी करणाऱ्या ओमसाई स्पोर्ट्स कामतपाडा या संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती तब्बल 68 धावा. आणि विजयाकरता 30 चेंडू 69 धावांची गरज असेल, ती म्हणजेच जय हनुमान स्पोर्ट्स गोटे या संघाला.
हॅलो, चला वाघाची वाडी संघाचा कर्णधार आणि गेटाची वाडी संघाचा कर्णधार आपण टॉससाठी यायचा. वाघाची वाडी संघाचा कर्णधार इथे उपस्थित आहे. गेटाची वाडी संघाचा कर्णधार आपण नाणेफेकीसाठी यायचंय. ठीक आहे, एक षटकापर्यंत आम्ही वाट पाहू आणि त्यानंतर मात्र कमिटी निर्णय घेईल की त्याबद्दल आपण काय करायचं. धन्यवाद अमर राऊत सर. या सकाळच्या सत्रामध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. सुनील माळी क्रीडा मंडळ अंबेले खुर्द आयोजित भगवा चषक 2023 2024 हा दैदिप्यमान सोहळा 5व्या दिवसामध्ये ही क्रीडा स्पर्धा आणि आज आदिवासी गटातील 8 संघ आपल्याला या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतील. एका बाजूला संघ ओम साई कामतपाडा आणि त्यांच्या विरोधामध्ये जय हनुमान खुटेवाडी गुटेची वाडी हा संघ आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळेल. पहिला चेंडू अतिशय सुंदररित्या जो मात्र हाताळलाय गोलंदाज अशोक. आपण गोलंदाजी मार्कवर पाहतोय. टार्गेट बरोबर जर आपण पाहिले 69 धावांचे प्रति षटकामध्ये सरासरी 14ची मेंटेन ठेवायची. अशोक तयार. रोशनसाठी हा बॉल फटका अतिशय सुंदर. तिथे क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत. दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न झाला आणि पाहता पाहता गुटेवाडी संघाच अकाउंट ओपन होईल 2 या धावसंख्येने. रोशन आणि अनिल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये त्यांचा खेळ कशा प्रकारे होतो ते आपल्याला पाहायचं. 5 षटकांच्या लढतीमध्ये धावा 69 चेस करायच्यात. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल फलंदाजी करावी लागेल हनुमान गुटेवाडीला. सुंदर असा चेंडू तितका चांगला फटका. तिथे क्षेत्ररक्षक आले बॉलवर. क्षेत्ररक्षण सुंदर झालं. एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर 3 धावा. आपण पूर्णपणे पाहत होतो की पहिल्या 4 दिवसामध्ये 5 कॅमेऱ्यांच्या सहाय्याने 10 क्रिक लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपण होतं. आज 6वा कॅमेरा वाढलेला.
स्पेशली आपण सर्व कॅमेरामॅनचं विशेष कौतुक करू. अतिशय सुंदर असं कॅमेरा वर्किंग त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. त्यामध्ये 10 क्रिक लाईव्हचे मॅनेजर गोविंद कामत, तदनंतर विकास गव्हाणे, आज केजी ब्लॉक चे सर्व काशीनाथ गायकवाड उपस्थित आहेत, गणेश वारगड आहेत आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर बाबू आहेत, ज्यांची जबरदस्त कॅमेरा वर्किंग पाहायला मिळते. स्कोरिंगची भूमिका निलेश भोईर यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं सहर्ष स्वागत आपण करू आणि या सर्वांना एकत्र आणण्यामध्ये महत्त्वाचा वाटा ज्याचा ते रोहित रॉय यांचेही मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो. धावफलकावर धावसंख्या 4, 4 ऑन द बोर्ड. 4 धावा आहेत. रोशन आणि अनिल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. कशा प्रकारचा खेळ होईल ते आपल्याला पाहायचं. गोलंदाज सय्या, सुंदर असा बॉल, तिथे फटका देखील सुंदर. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब होताना पाहायला मिळेल. 1 धावा आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पाहता पाहता 2 धावा आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? 2 धावा येत आहेत. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोचेल ती 6 या धावसंख्येवर. मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये धर्मेंद्र वर्मा सर आहेत, स्क्वेअर लेग पंचर राकेश आर रॉकी सर, प्रसिद्ध बिझनेसमॅन. दुसऱ्या बाजूला तिसरे पंच आहेत प्रवीण विशे सर, त्यांचं कौतुक आपण करू. चांगल्या दर्जाचे क्रिकेटर आहेत आणि तितकेच चांगले पंच आहेत. 6 ऑन द बोर्ड. सुंदर प्रकारचा चेंडू, तितका चांगला फटका जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. 1 धावा आली आणि या सर्वांना एकत्रित आणण्यामध्ये सर्वात मोठा रोल कुणाचा असेल तर ती 2 व्यक्तिमत्व आहेत. त्यामध्ये सुनीलजी माळी सर आणि दुसऱ्या बाजूला या माळसेस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष, या स्पर्धेचे नियोजक नकुलजी भांडे, त्यांचे धन्यवाद द्यावे लागतील. जबरदस्त आयोजन, 9 दिवसीय क्रीडा स्पर्धा, 5वा दिवस या स्पर्धेचा पाहायला मिळतोय. अतिशय सुंदर आयोजन, सुंदर नियोजन. संपूर्ण त्यांचे 120 ते 25 सहकारी आहेत. त्यांनी घेतलेली खूप मोठी मेहनत या स्पर्धेला एका वेगळ्या स्तरावर घेऊन जाते. 7 धावा आहेत पहिल्या षटकात समाप्तीनंतर. आता विजयासाठी 24 चेंडू 62 धावा. संधी देव्या डीजे धनुला. होता त्यांचं सहर्ष स्वागत. गोलंदाज तयार गोविंद. पहिलाच बॉल जसा आला तसा पाठवला, सीमारेखेच्या बाहेर का ते पाहायचं, परंतु ते जबरदस्त झेल, फलंदाज फेल. विकेटचं पतन. सहर्ष स्वागत आपण करू. काय इनिंग होती कालच्या दिवसामध्ये. 3ही मॅच मध्ये सुपर परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळाला. धावफलकावर धावसंख्या 7. जबरदस्त गोलंदाजी गोविंद उगडाची आपल्याला पाहायला मिळते. कामतपाडाचा खेळाडू जबरदस्त परफॉर्मन्स करतोय. इथे उद्देशासाठी टाकलेला अजून एक चांगला चेंडू, कमालीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त स्पेल इथे आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजाच्या माध्यमातून. सात धावा आहेत धावफलकावर. 69 धावांचा पाठलाग करायचा टीम जय हनुमान गुटेवाडीला. समोर ओमसाई कामतपाडा. गोविंदचा बॉल बॅकफुटला जात फटका खेळण्याचा प्रयत्न, पॉइंटमध्ये क्षेत्ररक्षक आले, क्षेत्ररक्षण थोडंसं खराब, त्याचा लगेचच फायदा घेतला. 2 धावा येताना पाहायला मिळतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचेल सध्याच्या घडीला 9 या धावसंख्येवर. अजूनही 60 धावांची आवश्यकता.
शेवटचे 20 चेंडू आहेत. विशेषतः कौतुक आपण प्रवीण विशेसर यांचं करू. तिसरे पंच आहेत आणि थोडीशी हेल्प म्हणून आमच्या आयोजक कमिटीसाठी ॲज अ स्कोरिंगही करतात. त्यांचं सहर्ष स्वागत. 9 ऑन द बोट, 9 धावा. सुंदर असा बॉल, फटका दमदार, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक बनेल. कद्दर शक्ती आपल्याला पाहायचं, परंतु जबरदस्त एफर्ट. तिथे 2 धावा आपल्या संघासाठी वाचवतोय. 2 धावा येतील आणि 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर वाढते. 11 धावा, 1 फलंदाज बाद आहे. षटक क्रमांक 2 मैदानामध्ये. 9 दिवसीय क्रीडा स्पर्धा, भव्य दिव्य आयोजन, 64 संघांचा सहभाग. प्रत्येकाचं स्वप्न की हे चषकामध्ये आपण क्वालिफाय व्हावं. फटका दमदार, डीप फाईन लेगला चेंडू, सीमा पार, खणखणीत चौकार, 4 रन. चौसष्ट संघांचा सहभाग, प्रत्येकाचं स्वप्न की हे चषकामध्ये आपण क्वालिफाय व्हावं. फटका दमदार, डीप फाईन लेगला चेंडू, सीमा पार, खणखण. 64 संघांचा सहभाग, प्रत्येकाचं स्वप्न की हे चषकामध्ये आपण क्वालिफाय व्हावं. फटका दमदार, डीप फाईन लेगला चेंडू, सीमा पार, खणखणीत. त्यांचं विशेष आपण कौतुक करू. रोहित रॉय जबरदस्त टेलिकास्ट दाखवत असताना 10 क्रिक लाईव्हच्या माध्यमातून. विशेष सौजन्य या स्पर्धेसाठी ज्यांचं राहिलं त्यामध्ये हॉटेल साईराज असेल, हॉटेल प्राईम, हॉटेल समर्थ कृपा, त्यांचाही विशेष आम्ही धन्यवाद देऊ. या स्पर्धेसाठी हॉटेल प्रांजलीचे प्रोप्रायटर बाळकृष्ण पवार साहेब यांनी परवाच घोषणा केली की आपण ज्यावेळेस नेक्स्ट इयर 30व्या वर्षामध्ये पदार्पण करणार आहेत त्यावेळेस मॅन ऑफ द सिरीज साठी एक आकर्षक बाईक त्यांच्या माध्यमातून. इथे टाकलेला बॉल सुंदर असा आपल्याला पाहायला मिळतोय. कमालीची गोलंदाजी. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर हरिचंद्र च्या हातामध्ये बॉल. स्ट्रायकर इनवर बॅटर अनिल. धावफलकावर धाव संख्या 15 धावा आहेत. 15 रन ऑन द बोर्ड, 15 धावा. हरिचंद्रचा हा बॉल अतिशय सुंदर राहिलाय. डॉट बॉल, निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. सुंदर गोलंदाजी हरिचंद्र मैदानामध्ये करतायत. अडचणींमध्ये वाढ होती जय हनुमान गुटेवाडी टीमच्या. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर हरिचंद्र. चांगला बॉल, फटका ही दमदार, डीप फाईन लेगला चेंडू थांबणार नाही, जाऊन पोचेल सीमा पार. दिवस क्रमांक 5, भगवा चषक, चौकार. सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळतो. अजून एक मोठा फटका, बिग ब्लास्ट, काव कॉर्नरला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. वाघांची दहाड आणि फोडला पहाड. भगवा चषक षटकार. षटकार येईल. संघात धावसंख्या धावफलकावर वेग घेते, जाऊन पोचेल ती 25 या धावसंख्येवर. 14 चेंडू शिल्लक आहेत. 44 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. टीम जय हनुमान गुटेवाडीला. समोर ओमसाई कामतपाडा. हरिचंद्र या गोलंदाजावर अटॅक करत असताना बॅटर अनिल. इथे देखील कव्हरला सुंदर फटका. तिथे क्षेत्ररक्षक आलेत. प्रयत्न अतिशय सुंदर होताना आपल्याला पाहायला मिळतात. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. पाहता पाहता 2 धावा येतील या बॉलवर. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचेल सध्याच्या घडीला 27 या धावसंख्येवर. शेवटचे बॉल मैदानामध्ये आता शिल्लक आहेत ते अजूनही 13.
आणि 13 बॉलमध्ये विजयासाठी बनवायच्या त्या अजूनही 42 धावा. 13 चेंडू 42 हे समीकरण. गोलंदाजी मार्कवर हरिचंद्रचा हा बॉल ते सर्राट आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 3 कंप्लीट. ड्रिंक्स ट्रॉली सध्याच्या घडीला मैदानामध्ये 12 चेंडू शिल्लक आहेत. 42 बनवायच्यात. 21 ची सरासरी आवश्यक. जय हनुमान गुटेवाडी या टीमला संधी देव्या डीजे धनुला. या स्पर्धेसाठी विशेष सौजन्य ज्यांचं राहिलं हॉटेल प्राईम, हॉटेल समर्थ कृपा, 20 वर्षाची परंपरा, शुद्ध शाकाहारी फॅमिली रेस्टॉरंट, दत्ता शेठ गडगे यांचं हे दर्जेदार हॉटेल, हॉटेल श्री समर्थ कृपा. एक वेळ अवश्य भेट द्या. अतिशय चांगली व्यवस्था ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. दत्ता शेठ गडगे यांचं हॉटेल श्री समर्थ कृपा, 20 वर्षाची अखंड परंपरा, अतिशय दर्जेदार असं किचन आपल्याला पाहायला मिळतं. फॅमिलीसाठी स्वतंत्र रूम देखील आहेत, एसी रूम. जाब्या मैदानाच्या आतमध्ये पहिलाच बॉल उद्देशासाठी सुंदर राहिला. सध्याच्या घडीला गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. ते जबरदस्त गोलंदाजी गोविंदची आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर गोविंदचा बॉल फटका जबरदस्त उद्देच्या पाठमधून. जय हनुमान घुटेवाडी संघाला संघर्ष करणारा हा षटकार साधावा. षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते जाऊन पोहोचेल ती 33 या धावसंख्या. 33 ऑन द बोर्ड. अतिशय सुंदर फटका. या फटक्यांची नितांत आवश्यकता. 21 चा स्किंग रन रेट आहे. प्रति षटकामध्ये तुम्हाला 3 बॉलवर कडे प्रहार करावे लागतील. आतापर्यंत 2 बॉल झालेत, 1 षटकार तर आला. गोविंद तयार. गोविंदचा बॉल पुन्हा एकदा सुंदर असा फटका जो मात्र पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक आलेत लॉंग ऑन मध्ये. क्षेत्ररक्षण सुंदर. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे होईल का, परंतु नकार दिला बॅटर अनिलने. एकच सिंगल आली. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या कुमार गडगे आम्हाला सांगतात. धावफल कव्हर धावसंख्या 34, 34 धावा. चांगले बॅटिंग मैदानामध्ये करावे लागेल. ज्यावेळेस तुम्ही 69 धावांचा पाठला करतात. 34 पर्यंत बनवल्यात, अजूनही 35 बनवायच्यात. शेवटचे 9 चेंडू शिल्लक आहेत. अतिशय सुंदर आवाज डीजे धनू यांच्या माध्यमातून, त्यांचं विशेष कौतुक. गोविंदचा बॉल शॉर्ट अँड पुलचा हा फटका. तिथे क्षेत्ररक्षक आहेत तैनात, चुका होणार नाहीयेत. बॅटर अनिलला परतावा लागेल. हा मोठा धक्का जय हनुमान गुटेवाडी टीमला. फलंदाज बाद. चांगलं असं कॅमेरा वर्किंग, केजी ब्लॉक, काशीनाथ गायकवाड ज्यांची ओळख
नवीन वडवली ते अंबरनाथ पर्यंत पोहोचलेले असे आमचे मित्र या स्पर्धेसाठी उपस्थित झालेत. काय दर्जेदार कॅमेरा वर्किंग करतायत, जबरदस्त कॅमेरा वर्किंग त्यांचं मनापासून धन्यवाद आहेत. दुसऱ्या बाजूला विकास आहेत, कायमच कामावर फोकस करणार हे व्यक्तिमत्व, त्यांचं कौतुक आपण करू. विकास गव्हाणे. दुसऱ्या बाजूला यांच्या नावामध्ये सर्व काही आहे असे आमचे तिसरे कॅमेरामन विजयजी पगारे, त्यांचंही कौतुक आपण करू. एक वेळेस तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधा, ज्या प्रकारची बोलबच्चन आहे त्यांची, कमालीची बोलबच्चन असते, असे विजयजी पगारे आहेत. तिसऱ्या बाजूला कॅमेरामन आपल्याला पाहायला मिळत आहेत, ते टेन क्रिक लाईव्ह या टीमचे मॅनेजर आहेत गोविंदजी कामत, त्यांची जबरदस्त कामगिरी. तिसऱ्या बाजूला गणेशजी वारगडे, त्यांची एक खासियत आहे, जशी वेळ मिळेल तुम्हाला सांगतो, धाबल कवर 34 धावा 34. सुंदर असा चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय, तिथे क्षेत्ररक्षक येतील, एक सिंगल येईल आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. 35 ऑन द बोर्ड, 35 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 4 मैदानामध्ये मार्गस्थ असताना स्किंग रन रेट 29.14 आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मोठे फटके खेळावे लागतील, ती क्षमता आहे उद्देश मध्ये. गोलंदाज तयार, फुल टॉस बॉल, अरे बाबा 8 फटका खेळण्याचा प्रयत्न, एक सिंगल घेतली, स्ट्राईक उद्देश ठेवेल का हाच प्रश्न चिन्ह आहे आणि त्याने मना केला. नॉन स्ट्रायकर इनिंगच्या बॅटर राहुलला शेवटचे बॉल मैदानामध्ये शिल्लक आहेत 6 आणि 6 चेंडूमध्ये 33 धाबा. संधी देऊया डीजे धनुला. ऑन स्क्रीन आपण पाहतात हॉटेल सायराज फॅमिली रेस्टॉरंट, व्हेज आणि नॉनव्हेज साठी 100% स्वतंत्र किचन व्यवस्था, अतिशय दर्जेदार व्यवस्था हॉटेल सायराजची आपल्याला पाहायला मिळते. लॉजिंग अँड बोर्डिंग हे उपलब्ध आहेत. त्यानंतर कोणत्याही प्रकारचं साहित्य तुम्हाला आवश्यक असेल तर तेही मिळेल हॉटेल सायराजमध्ये. संतोष भाऊ गोंधळी यांचं असलेले हे हॉटेल प्रसिद्ध उद्योजक आहेत, त्यांचंही खूप मोलाचं योगदान भगवा चषकासाठी, त्यांचं मनापासून आभार. इथे टाकलेला बॉल सुंदररित्या जो मात्र हाताळलाय, चांगली गोलंदाजी मैदानामध्ये. शेवटचे 5 बॉल आहेत. आता इथून पुढे कोणताही अवांतर चेंडू नसेल तर ओम साई कामत पाडा पहिल्या मॅच मध्ये जबरदस्त परफॉर्मन्स करत या भगवा चषकाच्या दिवस क्रमांक 5च्या पहिल्याच मॅच मध्ये आपल्या गावाच्या नावाचा दबदबा इथे प्रस्थापित करतील. महेश गोलंदाजी मार्कवर, स्ट्रायकर इनवर बॅटर उद्देश. इथे टाकलेला बॉल लाईन लेंथ तिथे पाहावी लागेल. पंचांचा मात्र अवांतरचा इशारा. वाईटच्या रूपामध्ये एक सिंगल आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही पंच आपण पाहतोय प्रसिद्ध असे बिझनेसमॅन आहेत, एकमेकांना सहाय्य करत. खूप मोठं नाव त्यांनी सध्याच्या घडीला मुरबाड, कल्याण, भिवंडी, बदलापूर या विभागामध्ये कमवलंय. असे धर्मेंद्र वर्मा सर आहेत आणि त्यांच्या जोडीला त्यांचे परम मित्र राकेशजी शहा. 37 ऑन द बोर्ड, फुल टॉस, फटका सुंदर, तिथे क्षेत्ररक्षक बनेल दर्शक. उद्देशच्या बॅटमधून हा जबरदस्त टोला षटकार. स्पर्धेमध्ये 6 कॅमेऱ्यांच्या साह्यानं स्पर्धा कव्हर करते. 2 तारखेला ठाणे वर्सेस रायगड ही मॅच कव्हर केली. अतिशय मेहनत घेत आहेत प्रत्येक ऑपरेटर. चेंडू हवेमध्ये, तिथे गोविंद आलेत. सुंदर असा झेल गोविंद उगडा या खेळाडूकडून. फलंदाज बाद.
फलंदाज बाद आहेत जगन्नाथजी कोंडिरे, जे के या नावाने ते सुप्रसिद्ध आहेत आणि जबरदस्त मंडप डेकोरेशन. मला वाटतं खूप मोठं नाव आहे या व्यवसायामध्ये जगन्नाथजी कोंडिरे साहेबांचं, जे के यांचं. आणि या स्पर्धेमध्ये त्यांच्या माध्यमातून अप्रतिम अशी मंडप व्यवस्था पाहायला मिळते. त्यांचं विशेष कौतुक करू. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 43 धावा. इथे टाकलेला बॉल, सुंदर असा फटका, डीप मिड विकेट मध्ये बॉल जाईल. तिथे क्षेत्ररक्षक आले, एक सिंगल आली. विशेषतः कौतुक आपण व्यक्त करू माननीय श्री शिवाजी शेठ खंडागळे आणि माननीय श्री अरुणजी पवार यांचं, ज्यांच्या माध्यमातून संपूर्ण ट्रॉफी सौजन्य, ज्या ज्या वेळेस क्रीडा स्पर्धा होईल त्या त्या वेळेस ट्रॉफी सौजन्य त्यांच्या माध्यमातून आहे. मॅन ऑफ द सिरीज साठी देशमुख साहेब आणि राजे शिवछत्रपती ग्रुप यांच्या वतीने एक LED टीव्ही आहे. त्यांचं मनापासून धन्यवाद. इथे टाकलेला बॉल सुंदररित्या हाताळलाय. सुंदर गोलंदाजी जी मात्र आपल्याला पाहायला मिळते. विशेषतः सुनीलजी माळे असतील, नकुलजी भांडे असतील, यांच्यावर असलेलं विशेष प्रेम आहे. त्यांनी कोणत्याही व्यक्तीला फक्त एक शब्द टाकला की त्याची पूर्तता करतात. ही त्यांनी कमवलेली त्यांच्या जीवनामधली माणसं आहेत. धापलकावर धावसंख्या 44, 3 फलंदाज बाद, शेवटचा एक बॉल शिल्लक. गोलंदाज तयार आहेत, गोलंदाजी मार्कवर. 44 ऑन द बोट. शेवटचा बॉल या षटकातील. फुलटॉस बॉल, आडव्या बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न. इथे वेस्ट ऑफ हाईट, इट्स बीमर कॉल आलाय. 1+1. इथे 2 धावा येतील आणि 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते जाऊन पोहोचेल ती 46 या धावसंख्येवर. शेवटचा एक बॉल अजूनही शिल्लक आहे. 50 क्रॉस करेल का जे हनुमान गुटेवाडी, तेच आपल्याला पाहायचं. या मॅच मधली पूर्णपणे हवा गोविंदने काढून टाकली. ज्या प्रकारची गोलंदाजी गोविंदची राहिली. 46 धावा धावफलकावर. 46 ऑन द बुट. चांगला बॉल, फटका दमदार. शेवट मात्र गोड केलाय टीम जय हनुमान गुटेवाडी संघाने. 52 धावा धावफलकावर. 16 धावांनी पराभूत होतोय संघ. दोन्ही संघांचं आम्ही कौतुक